वाटतं प्रोफेशनल व्हिडिओसाठी 10 ते 20 हजाराच्या माईकची गरज आहे, तर असं मुळीच नाही. तर आज मी तुम्हाला अंडर 1000 रुपीजच्या आतमधला असा एक माईक सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रीनारोचा वायरलेस माईकचा पूर्ण सविस्तर जी माहिती असणारा असा सगळा हा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या माईकची क्वालिटी कशी आहे, माईक कसा यूज करायचा आणि अनबॉक्सिंग व्हिडिओ हा राहणार आहे. पूर्ण इन डिटेल रिव्ह्यू जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. सो व्हिडिओ जो आहे ते तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर हा आहे ग्रीनारोचा वायरलेस माईक, जो की सिंगल चॅनल टाईप सी पोर्ट व्हर्जन आहे आणि हा मी ॲमेझॉनवरून 788 रुपीजमध्ये हा मी परचेस केला होता. तर आता याच्यामध्ये आपल्याला मिळतो हा रिसिव्हर, त्याच्यानंतर हा आहे आपला ट्रान्समीटर म्हणजे आपला माईक आणि याच्यामध्ये इंडिकेशन लेवल जे आहे ते इथे तुम्हाला फ्रंटला दिलेले आहेत आणि इथे बॅक साईडला जे आहे ते माईक ऑन करण्यासाठी हा स्विच आहे. सो हे वर्क कसं करतं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. ही टाईप सी चार्जिंग केबल जी आहे तीसुद्धा आपल्याला याच्यासोबत भेटते. वॉरंटी कार्डसुद्धा तुम्हाला मिळतं. तर 1 इयरची वॉरंटी आहे, जे की तुम्ही परचेस केल्यानंतर विदिन 30 डेजच्या आतमध्ये तुम्हाला इथे स्कॅनर दिलेला आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला हे ॲक्टिवेट करायचं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं वाईन प्रूफ नेट जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला इथे भेटतं आणि युजर मॅन्युअल. सर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. बघा, हा माईक जो आहे तो दिसायला किती छोटा आणि प्रीमियम क्वालिटीचा आहे. तर इथे ना असं कॉलरला लावायला यांनी ॲडजस्टमेंटसाठी हे दिलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही ते कॉलरला लावता ना तर तो अजिबात जड वाटत नाही आणि या प्राईजमध्ये म्हणलं तर हा एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे माईक. सो असं तुम्ही इथे लावूनसुद्धा कॉलरला लावूनसुद्धा तुम्ही बोलू शकता, त्याच्यानंतर किंवा हातात पकडून असं बोलू शकता. तर याची जी क्वालिटी आहे ती बेस्ट आहे आणि दिसायलासुद्धा खूप प्रीमियम वाटतोय. आता मी तुम्हाला दाखवते की हा जो माईक आहे तो हा मोबाईलला कसा कनेक्ट करायचा. तर हा आहे आपला ट्रान्समीटर आणि हा आहे आपला रिसिव्हर. आता जो आहे ना हा जो रिसिव्हर आपण लावल्यानंतर इथे असा ब्लिंक करतोय, म्हणजे इथे तुमचा माईक जो आहे तो कनेक्ट नाही आहे. तर आता इथे माईक कनेक्ट करण्यासाठी काय करायचं आहे, इथे माईकच्या इथे पाठीमागे इथे एक नॉब दिलेला आहे. तर तो फक्त प्रेस करायचा आहे. जस्ट 3 सेकंडपर्यंत प्रेस करून ठेवायचा आहे. प्रेस केल्यानंतर हे बघा इथे ग्रीन लाईट लागलेली आहे. तर ग्रीन लाईट लागली म्हणजे इथे तुमचा माईक जो आहे तो कनेक्ट झालेला आहे. सो इथे बघा आता लाईट जी आहे ती ब्लिंक व्हायचं बंद झालेली आहे. सो हा माईक जो आहे तो असा कनेक्ट करतात. तर याच्यामध्ये जे आहे ते 3 लेवल ऑफ नॉईज रिडक्शन जे आहे ते दिलेलं आहे. आता सिम्पल क्लिक जे आहे ते 1 क्लिक करायचा. आता मी 1 क्लिक केलंय. तर हा नॉईज लेवल 1 आहे, नॉईज रिडक्शन लेवल 1 आहे. सो असा आवाज येतोय. आता नॉईज लेवल 2 बघायचं. सिंपल परत एकदा क्लिक करायचा. हा नॉईज रिडक्शन लेवल 2 आहे. आणि थर्ड नंबर जर बघायचा असेल, टोटल पूर्ण नॉईज रिडक्शन करायचं असेल तर सिंपल आणि एकदा क्लिक करायचा, लाईट ब्लिंक होते. तर हा म्हणजे पूर्ण नॉईज जो रिडक्शन होतं थर्ड लेवल नॉईज रिडक्शन आहे. सो हा असा वर्क करतो. ही सी टाईप जी आहे ते चार्जिंग केबल यांनी दिलेली आहे. सो ही कनेक्ट कशी करायची हे मी दाखवते. तर 1 तास तुम्ही चार्जिंग केल्यानंतर साधारणतः जे आहे ते 8 तास हे जे आहे माईक जो आहे तो तुम्ही यूज करू शकताय. सो ही सी टाईप जी आहे ती अशी केबल आहे. सो ही कनेक्ट कशी करायची, तर इथे इथे हा नॉब दिलेला आहे कनेक्ट करण्यासाठी. असं क्लिक कनेक्ट केल्यानंतर चार्जरला इथे खाली इथे एक लाईट लागेल. तर मग समजायचं की तुमचं चार्जिंग जे आहे ते ऑन झालेलं आहे. तर आता फॅन जो आहे तो माझा 5 वरती आहे आणि विदाउट माईक जो आहे तो आवाज माझा असा येतोय फॅनला. आता मी विथ माईक आवाज कनेक्ट तुम्हाला करून दाखवते की तो कसा येईल. सो विथ माईक हा आवाज माझा असा येतोय. आता मी माझ्या गॅलरीमध्ये आहे, तर बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला ऐकू येत असेल तर माझा जो आवाज आहे तो असा येतोय. आणि आता मी माईक इथे तुम्हाला कनेक्ट करून दाखवते. सो मी इथे माईक कनेक्ट केलेला आहे. सो विथ माईक माझा आवाज जो आहे तो असा येतोय. सो हा साऊंड डिफरन्स जे आहे तर क्वालिटी डिफरन्स हा तुम्ही इथे बघू शकता. आता मी एवढ्या डिस्टन्स पासून हा माईक कनेक्ट करते. सो
हा माझा आवाज, रेंज जी आहे ती एवढी राहते, तर हा माझा आवाज जो आहे तो माईकमध्ये असा येतोय. बऱ्याचदा काय होतं की आपण माईक जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा तो कनेक्ट होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन OT जे आहे ते सर्च करायचं आणि ते ऑन करायचं. किंवा मग असं पण जर नाही कनेक्ट होत असेल तर एक सिंपल पर्याय आहे की तुम्ही तुमच्या Google प्ले स्टोअरला जाऊन ओपन कॅमेरा जे आहे, ओपन कॅमेरा ॲप, तर ते ॲप जे आहे ते तुम्ही यूज करू शकताय. सो याचे बेनिफिट जे आहेत ते प्राईसमध्ये बनलं तर हे अंडर बजेटमध्ये आहे. तर अंडर 1000च्या बजेटमध्ये म्हणलं तर हा बेस्ट माईक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड थिंग जर म्हणलं तर वापरण्यास हा एकदम इझी आहे. आणि थर्ड थिंग म्हणलं तर याची बॅटरी लाईफ जी आहे ती चांगली आहे. याचा तोटा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर खूप जास्त जेव्हा वारं असतं बाहेर तर त्याच्यामध्ये थोडासा जो आवाज आहे तो थोडासा चेंज होऊ शकतो याच्यामध्ये. जर तुम्ही नवीन क्रिएटर आहात तर कमी प्राईसमध्ये म्हणलं तर हा जो माईक आहे क्रिनारोचा, तर तो बेस्ट आहे. सो तुम्हाला जर ट्राय करायचा असेल तर नक्की हा माईक जो आहे तो यूज करा. आणि याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते मेन्शन करते. सो तिथे जाऊन त्या लिंक थ्रू तुम्ही परचेस करू शकताय. सो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अंडर बजेटमध्ये जर कोणत्या गॅजेटचा रिव्ह्यू तुम्हाला हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तर त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.